नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं माझा प्रभाग माझं विजन या विशेष कार्यक्रमामध्ये. आज सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतात आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 24D मधील बीएसपीचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, सध्या काय सांगणार, काय परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये? नमस्कार. मी रवी शामराव चौतमल, प्रभाग क्रमांक 24D सर्वसाधारण या गटातून निवडणूक रिंगणात उतरलेलो आहे. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने मला या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे आणि बहुजन समाज पार्टी या प्रभागामधून आत्तापर्यंत 2 वेळेस मताधिक्याने निवडून आलेले आणि 2 नगरसेवक या बहुजन समाज पार्टीने या प्रभागातून दिलेले आहेत. या प्रभागाला बहुजन समाज पार्टीचा बालेकिल्ला असं म्हणून ओळखलं जातं आणि ती जबाबदारी पक्षाने, बहुजन समाज पार्टीच्या पक्षाने यावेळेस माझ्यावर दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी अत्यंत चांगली रणनीती आखून आणि अत्यंत चांगल्या ताकदीनिशी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. बहुजन समाज पक्षाचे जे काही ध्येय धोरण आहेत की समतामूलक समाज त्याची निर्मिती करणं, फक्त सत्ता प्रस्थापित करणं हा आमचा उद्देश नाही किंवा हा पक्षाचा उद्देश नाही. पक्षाचा उद्देश आहे की समतामूलक समाज बनवणं हा बहुजन समाज पक्षाचा उद्देश आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवरजी कांशीरामजी या सर्वांचे विचार हे घराघरात पोहोचवण्याचं काम हे बहुजन समाज पार्टी करणार आहे आणि त्या माध्यमातून मी या निवडणुकीमध्ये या रिंगणात उतरलेलो आहे. सर, जसं की तुम्ही सांगितलं, गेल्या 2 टर्म पासून बीएसपी पार्टीचं तिथे वर्चस्व राहिलेलं आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये. तर काय परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये? सध्या काय वातावरण आहे? प्रभाग क्रमांक 24 हा जो प्रभाग आहे, तुम्हाला जसं मी सांगितलंय की हा बहुजन समाज पार्टीचा बालेकिल्ला आहे. तर या ठिकाणी केडर बेस कार्यकर्ते आहे. बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी केडर बेस कार्यकर्ते तयार केलेले असल्यामुळे या ठिकाणी बेसवोट आहे, बहुजन समाज पार्टीचा बेसवोट आहे आणि त्यामुळे मी जो ज्या प्रभागातील ज्या काही एरियात राहतो त्या एरियाचं नाव आहे संघर्षनगर. ते संघर्षनगर ज्या ठिकाणी मी आत्तापर्यंत कोणतंही पद नसताना, नगरसेवक पद माझ्याकडे नसताना सुद्धा मी लोकांचे ड्रेनेज असेल, लाईट असेल, पाणी असेल आणि खूप काही ज्या काही समस्या निर्माण किंवा आरोग्यविषयक समस्या असतील त्या सर्व समस्या सोडवण्याचं मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यामुळे संघर्षनगर हा माझा बालेकिल्ला मी मानतो आणि बीएसपीचा बालेकिल्ला हा संजय नगर आहे. तर हे दोन्ही वार्ड मिळून कमीत कमी 12 ते 13,000 मतदार आहेत आणि जो काही बहुजन समाज पार्टीचा बेसवोट आणि माझं संघर्षनगर जे काही माझं हक्काचं मतदान आहे, या जोरावर मी या ठिकाणी या निवडणुकीत उतरलेलो आहे आणि स्थिती खूप चांगली आहे. कारण असं आहे की आत्ताचा जो स्टँडिंग नगरसेवक होता तो बहुजन समाज पार्टीचा होता आणि बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीने प्रत्येक गल्लीमध्ये रोड तयार केलेले आहेत. म्हणजे रस्त्याचे प्रश्न त्या ठिकाणी मिटलेले आहेत. भरपूर ठिकाणी ड्रेनेजचे कामं, 80% ड्रेनेजचे कामं त्या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. लाईटही सगळीकडे लागलेले आहेत. म्हणजे ज्या काही मूलभूत सुविधा हव्या आहेत एखाद्या वार्डामध्ये, तर त्या आम्ही त्या संजय नगर, संघर्षनगर आणि त्या भागामध्ये केलेल्या आहेत. परंतु आता यानंतर आम्ही आमच्याकडे आणखी काहीतरी विजन आहेत की जेणेकरून की नागरिकांच्या, जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 80% जवळपास काम झालेलं आहे. बीएसपीचंच वर्चस्व राहिलेलं आहे त्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 24 मध्ये. तर आणखी अशी कुठले प्रश्न आहेत जे बीएसपीचे जे पूर्वीचे नगरसेवक होते ज्यांच्याकडनं सुटलेत असं तुम्हाला वाटतं? सुटलेले आहेत काही प्रश्न की जो काय म्हणजे सेवकांकडनं म्हणण्यापेक्षा की पूर्ण महापालिकेच आपलं एक शोकांतिक आहे की आपलं जायकवाडी धरण भरलेलं असतं, परंतु आपल्या घराला तिथनं इथपर्यंत येण्यासाठी सुविधा नाही की आपल्यापर्यंत ती यंत्रणा नाही की जायकवाडीतलं पाणी प्रत्येकाच्या घरात दररोज पोहोचेल. आपण बघतोय की 8-8 दिवसानंतर आपल्याला या ठिकाणी पाणी मिळतंय. पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा गंभीर आहे. फक्त आमच्या प्रभागाचा, पूर्ण छत्रपती संभाजीनगर शहराचा हा प्रश्न आहे. परंतु त्याच्यावरही आता जे काही शहरामध्ये सगळीकडे जागोजागी वॉटर लाईनचं सप्लायचं काम चालूच आहे, परंतु असं वाटत नाही की त्यातून दररोज या औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना पाणी मिळेल. तर त्यासाठी आम्ही एक नवीन योजना काढणार आहे की आमच्या जे काही प्रभाग आहे या प्रभागामध्ये कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी विहिरी आहेत. त्या नैसर्गिक विहिरी आहेत. तर आम्ही या विहिरींचा उपयोग, आतापर्यंत त्या विहिरींचा उपयोग फक्त विसर्जनासाठी आपण करतो, परंतु विसर्जनासोबतच या विहिरींचा उपयोग आम्ही
वापरण्यासाठी जे पाणी आहे त्या पाण्यासाठी करणार आणि दररोज प्रत्येक ठिकाणी त्या ते पाणी कसं पोहोचेल, नैसर्गिक विहिरींचं पाणी प्रत्येक ठिकाणी कसं पोहोचेल आणि जे काही 8 दिवसाला आम्हाला पाणी मिळतं, महापालिका ज्यावेळेस पाणी देईल तर देईल, परंतु आमच्या प्रभागासाठी स्पेशल बाब म्हणून आम्ही त्या विहिरींचं पाणी दररोज आमच्या प्रत्येक नागरिकाच्या घरी कसे पोहोचेल यावर आम्ही काम करणार आहोत आणि त्याचा आमच्याकडे प्लॅन रेडी आहे. सर, जसं की आपण सांगितलं की जे प्रभाग क्रमांक 24 मध्ये वॉटर मीटर गटर या विषयी आणखीन कुठले प्रश्न आहेत जे की तुम्हाला हा. महत्वाचं वाटतं? खूप छान प्रश्न आहे मॅडम. तुम्हाला सांगतो की आमचा जो प्रभाग आहे, हा प्रभाग सर्वच्या सर्व हा कामगार वर्गाने ओढला. म्हणजे जास्तीत जास्त जे आहे तर कामगार वर्ग आहेत. तर त्या कामगार वर्गामध्ये काय आहे की आमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये अवैध धंदे खूप चालतात. खूप अवैध धंदे आणि त्या अवैध धंदे चालत असल्यामुळे की जे काही युवक आहेत ते खूप सारे व्यसनाधीन झालेले आहेत. आणि हा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न फक्त आमच्या प्रभागाचा नाही, तर हा देशाचा प्रश्न आहे. देशाच्या प्रगतीला अडसर ठरणारा प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आम्ही सर्वात पहिले निकाली काढणार. जे काही त्या ठिकाणचे जे काही अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. ज्या दिवशी आमच्या या ठिकाणी आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील प्रभागातनं, आम्ही सर्वात पहिले आमचा अजेंडा तोच असणार आहे, की प्रत्येक आमच्या प्रभागामध्ये कुठेही अवैध धंदे चालले नाही पाहिजे. ना दारूचे दुकान पाहिजे, ना अवैध कोणते मटका नको, कोणतेच नको. आणि हे आता प्रमाण सध्या फोफवलेलं आहे खूप. परंतु आम्ही नक्कीच यावर आळा घालणार. आमचं पहिलं आमचं काम ते असणार आहे, की ज्या दिवशी आमचे नगरसेवक निवडून येणार, त्या दिवशी आम्ही एक दबाव तंत्राचा वापर करून या ठिकाणी असलेले अवैध धंदे सगळे बंद करणार. हे जे अवैध धंदे सुरू आहेत, तर यामध्ये महिलांची जी आहे, तर त्या सुरक्षेसाठी, महिला सुरक्षितेसाठी काय पावले उचलणार आहात? हां. महिला सुरक्षेसाठी तसेच आता सध्याच एक अ, संघर्षनगर या ठिकाणी काही काळापूर्वी या ठिकाणी महिलांच्या छेडछाडचे प्रकरणं व्हायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अवैध धंदे पण चालायचे. तर आम्ही त्यावेळेस अ, ज्यावेळेस यशस्वी यादव सर होते या ठिकाणी कमिशनर, त्यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत संघर्षनगरमध्ये पोलीस चौकी आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि ती पोलीस चौकी आली त्या ठिकाणी. बऱ्यापैकी त्याचं कामही झालं आणि त्यामुळे काय आहे की पोलिसांचा धाक जर या ठिकाणच्या जे काही उडाणटप्पू लोकं असतील त्यांच्यावर बसला आणि एका प्रकारे आम्ही महिलांची सुरक्षा पुरवण्याचं काम केलं. परंतु तरीही भविष्यात आमचे ज्यावेळेस नगरसेवक येतील किंवा नगरसेवक येतील न येतील ते ठीक आहे. परंतु आम्ही यानंतर महिलांसाठी आम्ही एक नवीन अशी काही टीम तयार करणार आहोत मुलांची आणि ते जे टीम आहे त्याचं नाव असेल भाऊ टीम म्हणून किंवा भाऊ फाउंडेशन म्हणून, की जे फक्त ज्या काही मुलींना काही त्रास होतो किंवा कोणत्या मुलींना येण्यासाठी उशीर होतोय किंवा कोणाला काही त्रास होतोय, एवढंच काहीतरी एखाद्या महिलेला तिच्या परिवाराकडनं किंवा तिची आता व्यसनाधीनता असल्यामुळे काय आहे, की काही व्यसनाधीन असलेले पुरुष आपल्या पत्नीवर अन्याय अत्याचार करतात. तर अशा लोकांनाही सरळ करण्यासाठी आम्ही एक भाऊ नावाची एक टीम, एक योजना, एक फाउंडेशन आम्ही तयार करणार आहोत. जेणेकरून हे जे असे व्हॉलंटिअर्स असणार आहे सगळे आणि जेणेकरून ज्या आमच्या काही महिला आहेत, त्या महिलांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. जसं की आता आपण बोललो की जसे या प्रभागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात, ज्यामुळे महिलांना या गोष्टींचा त्रास होतो. महिला सशक्तीकरणासाठी असेल किंवा छेड काढणं, टवाळखोरी या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टींवरती प्रभाव असतो. महिला व्यतिरिक्त आणखी 2 गोष्टी महत्त्वाच्या, जे म्हणजे तरुण आणि लहान मुले आणि सोबतच वृद्ध, या तिघांबाबत काय कन्सेप्ट तुम्ही माइंडमध्ये सेट केलेली आहे? सर्वात प्रथम मला एक आपला थोडासा विषय म्हणजे अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं महिलांविषयीचा, की महिलांना फक्त सुरक्षा पुरवणं हेच नाही, तर महिलांसाठी आम्ही खूप वेगळा विचार केलेला आहे, की आमचं टार्गेटच आहे, की एखादी महिला जर सक्षम झाली, तर ते पूर्ण घर सक्षम करू शकते. आपण जर बघितलं भारत देशामध्ये आपले म्हणजे जवळ-जवळ 30 ते 40% जे महिलांची संख्या आहे, हे म्हणजे स्वतः उत्पन्न कमवत नाहीत. ह्या घरी बसल्या आहेत महिला. मानसिकता कोणतीही असो. परंतु आम्हाला काय करायचंय, की आता जे काही आपले प्रभाग 24 मध्ये जे काही आम्ही टार्गेट पहिले प्रभाग 24 करणार आहेत. तर प्रभाग 24 मध्ये ज्या काही महिला आहेत आणि आपण बघतोय सगळीकडे मायक्रो फायनान्सच्या बचत गटाचं जाळं पसरलेलं आहे. उद्देश त्यांचा काहीही असो, महिलांना सक्षम करण्याचा असो किंवा काय, परंतु जी काही आजची परिस्थिती आहे गेल्या 10 वर्षापासूनची, मला वाटत नाही की मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम केलं.
त्या ठिकाणी आपण जर वास्तव जर बघितलं तर हे वास्तव आहे की आज आजची जी काही महिला आहे बचत गटाचं जे लोन घेते, तर ती 10,000, 20,000, 50,000, 1,00,000पर्यंत लोन घेते. ते कुठेतरी खर्च होऊन जातात आणि मग वर्षभर तिला याच्या त्याच्याकडे बघावं लागतं, की मला हप्ता भरायचा आहे, मला हप्ता भरायचा आहे. ही परिस्थिती का निर्माण होते? त्यांनी तर लोन दिलं, परंतु त्या पैशांचं त्या महिलेने काय केलं? याचा ते पाठपुरावा करत नाही आणि सगळ्यात पहिले आम्ही हेच करणार आहोत, की ह्या महिलांना सक्षम करणार आहोत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देणार आहोत. त्यांना स्वावलंबी बनवणार आहोत. महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या हाताला काम तर मिळालंच पाहिजे, परंतु त्यांना उद्योगधंद्याकडे वळवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आमचं जे टार्गेट आहे, की आमचं जे संजय नगर आहे, आता त्या संजय नगरला किंवा संघर्ष नगरला किंवा आमच्या मुकुंदवाडीला एक मागास एरिया म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. आम्ही त्या मागास एरियाचं रूपांतर आम्ही एक हब म्हणून करणार. हा 24 प्रभाग हा महिलांचा गृहउद्योगाचा हब असेल. आम्ही प्रत्येक घरामध्ये जसं चायना, जपानला आपण बघतो, की प्रत्येक घरामध्ये कसली तरी छोटी-छोटी मशीन लागतात, काहीतरी उत्पादन होतं आणि त्यांचं अर्निंग होतं. त्याच धर्तीवर आम्ही या ठिकाणी आमच्या पूर्ण प्रभागामध्ये ज्या महिला असतील, ज्या होतकरू महिला, ज्या उत्सुक महिला, जे काही बचत गट असतील, त्या बचत गटांना अगोदर ट्रेनिंग देणार. ट्रेनिंग देऊन त्यांना ते सक्षम करणार. सक्षम करून बँकांमार्फत त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून आणि ते अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यावर त्यांच्याकडनं ते करून घेणार. त्यांच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणार. त्यांच्यासाठी आम्ही ट्रेनिंग उपलब्ध करून देणार, की बिझनेस कसा करायचा आणि अशा पद्धतीने आम्ही महिलांना डेव्हलप करणार. फक्त आम्हाला सांगून किंवा बोलून आम्हाला महिलांसाठी सक्षम करायचं नुसतं बोलणार नाही. आमच्याकडे प्लॅन रेडी आहे. आम्ही त्या प्लॅननुसार महिलांना सक्षम करणार आणि जास्त करून जो काही खूप गरीब आणि कामगार वर्ग आहे संजय नगर, संघर्ष नगर, मुकुंदवाडी या वर्गाला आम्ही संजय नगरला ह्या किंवा संघर्ष नगर असेल मुकुंदवाडी यांना आम्ही गृहउद्योगाचा हब असं आम्ही या ठिकाणी त्याचं ओळख पटवून देणार आहे. तुम्ही आतापर्यंत प्लॅन सांगितला, जो तुमचं विजन सांगितलं, तर तो झाला महिला सक्षमीकरणासाठी. बरोबर. आता मला सांगा, की लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय काम करणार आहात? हां. मुलांसाठी, युवकांसाठी जे म्हणतोय, की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं, की मला सगळ्यात पहिले युवकांना या व्यसनाधीनतेपासून दूर करायचंय. व्यसनाधीनतेपासून दूर केल्यानंतर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायचं आपण काहीतरी करू शकतो. आपण बघतोय, की बेरोजगारीचं संकट आपल्याला खूप मोठं आहे आणि बेरोजगारी वाढल्यामुळे मुलं जे आहेत ते व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. तर मग व्यसनाधीनता रोखण्यासाठी त्यांचं जे काही बेरोजगारी पण आहे ते दूर करावं लागेल. तर त्यासाठी आम्ही काय करणार आहे, की ठीक आहे, प्रत्येक व्यक्ती हा नोकरीच्या मागे न लागता, नाही का, एखाद्या कंपनीत जॉब न करता तुम्ही काहीतरी स्किल तुमचा डेव्हलप करा. आम्ही त्यासाठी काहीतरी खूप सारा ट्रेनिंग उपलब्ध करणार आहोत. त्यांना बिझनेस ट्रेनिंग देणार आहोत. वेगवेगळे कंपन्यांचे गेस्ट बोलवून आणि जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा जे काही एम-सी-डी असेल अशा लोकांकडून ट्रेनिंग घेऊन त्यांच्यामध्ये त्यांना डेव्हलप करणार आहोत. आणि मग डेव्हलप केल्यानंतर त्यांनी एखादा बिझनेस करावं त्यासाठी लोन देते, सगळेच लोन देतात. परंतु लोन घेतल्यानंतर लोनची परतफेड करता येत नाही कारण त्यांच्याकडे बिझनेस व्यवस्थित चालत नाही किंवा मग त्यांच्याकडे ती स्किल नसते. तर अगोदर त्यांना स्किल प्रोव्हाईड करून या युवकांना उद्योगधंद्याकडे कसं वळवता येईल त्याकडे आम्ही लक्ष देणार. आणि दुसरी गोष्ट जे काही मुलं आहेत, शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही सर्वात मोठं जे आमचं काम आहे, की आपण बघतोय आमचा जो प्रभाग 24 आहे कामगार वर्ग आहे. परंतु आजूबाजूला खूप मोठ्या-मोठ्या शाळा आहेत. इंग्लिश स्कूल आहेत आणि आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी 3 ते 4 महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत. परंतु महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती खूप बिकट आहे. ज्या ठिकाणी आमच्या महानगरपालिका शाळेमध्ये 50,000 रुपये ज्यांना पगार आहे असे शिक्षक आहेत आणि एका बाजूला एक 10, 15, 20,000 रुपये असणारे इंग्लिश स्कूलमधले शिक्षक आहेत. तरी पण पालकांचा ओढा असा का असतो, की त्यांनी इंग्लिश स्कूलकडे जावं. तर आम्ही ही जी स्थिती आहे, हे बदलणार आहे. ज्यावेळेस आम ज्यावेळेस आम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी येऊ, लोक आम्हाला नगरसेवक म्हणून निवडतील. आम्ही सर्वात प्रथम ही जी महानगरपालिकेच्या शाळेची स्थिती ही बदलणार आहोत आणि आज ज्या काही आजूबाजूला आमच्या इंग्लिश स्कूल आहेत, मोठ्या-मोठ्या सी-बी-एसच्या धर्तीवर त्यांनी बनवलेले आहे किंवा खूप मोठे-मोठे आमच्याकडे पॅकेज घेतात मुलांकडून फीसच्या रूपाने. तर आम्ही ते बदलणार आहोत. ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच एवढ्या डेव्हलप करणार आहोत. कारण काय की आत्तापर्यंत प्रत्येकाने मी स्पेशली कुणाचं नाव घेणार नाही, परंतु आत्तापर्यंत जेही कोणी प्रतिनिधी आलेत, त्यांनी एकच काम केलं. सभागृहाच्या नावाखाली किंवा सामाजिक सभागृहाच्या नावाखाली समाज मंदिराच्या नावाखाली निधी आणायचा आणि तो मंदिराला म्हणा, बुद्ध विहारला म्हणा किंवा मस्जिदला द्यायचा. तर त्यापेक्षा मंदिर आणि मस्जिद याच्याकडे निधी देण्यापेक्षा तो निधी आम्ही शाळेसाठी उपयोग करू आणि त्या ठिकाणी टोलेजंग अशा इंग्लिश स्कूललाही लाजवतील अशा पद्धतीच्या शाळा आम्ही तिथं तयार करणार आहोत आणि त्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी आम्ही उच्च आणि दर्जेदार शिक्षण आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. त्यासाठी आम्ही जपान असेल, चायना तुम्हाला म्हटलं मी त्या ठिकाणी जशी शिक्षण पद्धती त्या
ठीक आहे, आपली शिक्षणामध्ये आपण बदलू शकत नाही, परंतु एक्स्ट्रा क्लासेस म्हणून आपण त्यांचे जे काही तर 1-2 त्यांचे लेक्चर आपण ठेवून किंवा त्यांचे पिरियड आपण ठेवून त्या मुलांमध्ये ती जी काय संशोधन वृत्ती ती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत जेवढंही तुम्ही सांगितलं त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की फार तळागाळापर्यंत एक अभ्यासू नेतृत्व तुमचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेवढ्या तुम्ही बघितल्यात, तर मला सांगा की थोडक्यात तुमचा सामाजिक असेल किंवा राजकीय वारसा काय राहिलेला आहे? मॅडम मी तुम्हाला सांगितलं रवी शामराव चौतमल माझं शिक्षण जे MSW झालं आहे. बरं. मास्टर ऑफ सोशल वर्क मी केलेलं आहे, म्हणजे समाजकार्याची मी पदवी घेतलेली आहे. ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं, तर माझे जे काही मित्रमंडळी होते, प्रत्येकाने कोणतरी विषय निवडला. मराठी असेल, इंग्लिश असेल, मॅथ्स असेल आणि त्यांनी त्या विषयामध्ये PhD केल्या आणि ते डॉक्टरेट झाले आणि ते आज नोकऱ्या करतायत चांगल्या प्रकारे. परंतु त्याच वेळेस मी माझा निश्चय केला होता, की मला समाजकारण निवडायचं आहे. मला नोकरी करायची नाही आणि त्या अनुषंगानेच मी समाजकार्याकडे वळालो, MSW केलं आणि आज मी चांगल्या प्रकारचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे, हे मी ठासूनपणे सांगू शकतो. आणि मग माझे कामही राजकारणात करतो. यावं असं का केव्हा वाटलं तुम्हाला की नगरसेवकासाठी आपण निवडणूक लढवली पाहिजे? त्याचं कारण असं आहे मॅडम, की मी आता बघतोय मागच्या पंचवार्षिकमध्ये माझा जो प्रभाग आहे, वार्ड जो आहे तो ओबीसी सुटला होता आणि आम्ही त्या ठिकाणी एक नगरसेवक निवडून दिला बहुजन समाज पार्टीने आणि त्यावेळेस मी त्या नगरसेवक जरी निवडून जरी आणला आम्ही, तरी त्या वार्डाची जो काही वार्ड होता त्या वार्डाची सगळी जे काही काम होतं मी करायचो म्हणजे आता करतोय 7 ते 8 वर्ष. मी एक ग्रुप तयार केलेला आहे मोबाईलमध्ये. WhatsApp ग्रुप आहे. प्रत्येकाला पाणी किती वाजता येणार त्याची माहिती देतो. लाईट वगैरे गेलं तर मी सांगतो, मी मेसेज टाकतो किती वाजता लाईट येणार आहे. कोणाचं ड्रेनेज चॉकअप झालं, तर मला फोन आला की सेम डे मी ड्रेनेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. माझ्याकडे कोणतंही पद नाही. मी कुठलाही नगरसेवक नाही आणि हे सगळं नसताना मी प्रत्येकाच्या समस्या मी आतापर्यंत सोडवत आलो आणि त्याच्यात मला आनंद वाटायचा कारण की मला समाजकार्याची आवड आणि दुसरी गोष्ट ही की मला याचाही अभिमान वाटायचा की मी त्या लेव्हलचा आहे. माझ्याकडे काहीतरी ॲबिलिटी आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिक हा माझ्यापर्यंत येतो. आणि त्यामुळं त्यातून मला आणखी वाटलं, की ठीक आहे आज माझ्याकडे काही नसताना कारण की खूप साऱ्या गोष्टी होत्या, की ज्याच्यामुळं मला तेवढी माझ्याकडे पॉवर नव्हती किंवा मी नगरसेवक नसल्यामुळे मी त्या गोष्टी करू शकत नव्हतो. मग त्यामुळे वाटलं, की नाही ह्या लोकांसाठी, ह्या समाजासाठी, ज्या समाजाचं मला भलं करायचं ज्या समाजात मी ज्यांच्यासाठी कार्य करतोय, ते कार्य करण्यासाठी मला कुठेतरी एक सत्तेची गरज आहे आणि ती सत्ता मला हे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मिळू शकते आणि जेणेकरून मी पैसे कमवण्यासाठी नाही, ॲक्चुअली मी स्वतः आज कॉन्ट्रॅक्टर आहे. मी BPCL, भारत गॅस, गुजरात एस या कंपन्यांची मी कामं करतो. तर मला माझं पोट भरलेलं आहे. मला महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टरून पैसे कमवायचे नाहीयेत. मला फक्त या लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि बेसिक खरंच हेच सांगतोय, की फक्त ड्रेनेज, रस्ते, लाईट, पाणी फक्त एवढ्यावरच मला थांबायचं नाही किंवा हेच मला कामं करायचं नाही. आमचं व्हिजन वेगळं आहे. आमचं व्हिजन आहे, की तुम्ही जसं बोलले आता आपला प्रश्न काय अर्धवट कदाचित वेळेअभावी असेल. पण तुम्ही विचारलं महिलांसाठी काय करणार? मुलांसाठी काय करणार? मुलांसाठी माझा एक प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे, की मुलांसाठी आम्ही वायफाय सेवा उपलब्ध करून देणार. की जे काही एरिया आहे, त्या एरियाचा कमीत कमी एका ठिकाणी वायफाय होतं 2-3 किलोमीटरचा एरिया त्यात कव्हर झाला पाहिजे आणि त्यातून काय होईल, की मुलांना जे मुलं फॉर्म भरतात परीक्षेचे त्यांना फ्री फॉर्म भरता येतील. जे काही त्यांना ₹100-200 लागतात ते लागणार नाही आणि आता बघतोय सगळं डिजिटल शिक्षण झालेलं आहे. तर प्रत्येकाला त्या वायफायचा उपयोग करून शिक्षण घेता येईल चांगल्या पद्धतीने. हा एक आमचा प्रयत्न आहे. बरं सर, नेमकंच तुम्ही एक राजकीय वारसा सांगितला. लहान ते वृद्धांपर्यंत जे काही तुमचे प्लॅनिंग असेल ते देखील सांगितले. तर मला असं सांगायचंय, की जसं तुम्ही सांगितलं, की समाजकारण करताना मला समाजसेवेचा जास्त आवड असल्यामुळे मी समाजसेवा करत आलेलो आहे. पण कुठलंही पद नसल्यामुळं मी थांबलो, म्हणजे बरोबर. करता नाही आलं. तर मला सांगा, की नेमकी प्रभागामध्ये तुमची लढत कुणाशी काय वाटतंय तुम्हाला? मॅडम मी प्रभाग 24 मधून या सर्वसाधारण गटातून उभा आहे. त्या ठिकाणी तसं जर बघायला गेलं, तर माझी जी काही स्थिती आहे आर्थिक, ती जर बघितली गेली, तर माझ्यासमोर खूप असे बलाढ्य धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा आहे. म्हणजे प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित. अशा पद्धतीचा हा लढा आहे. कारण की आता मी कुणाचं नाव घेणार नाही. आमच्या वार्डामध्ये स आमदार आहेत, मोठे-मोठे उद्योजक आहेत, ज्यांच्या हायवा आहेत, वाळू वगैरे मोठे-मोठे ठेके आहेत आणि असे किंवा खूप मोठ्या शेत्या आहेत 100-100 एकर. असे लोकं माझ्या विरोधात उभे आहेत आणि त्या ठिकाणी मी जर बघितलं तर मी फक्त माझं माझं व्यवस्थित माझ्या परिवाराचं पालनपोषण करू शकतो स्वतःच्या कष्टावर. अशा पद्धतीची माझी स्थिती आहे. परंतु काय आहे, की त्यांच्याकडे कितीही धनशक्ती असली, माझ्याकडे जनशक्ती आहे आणि त्यामुळे मी इतकं दंड थोपटून
आता काही लोकांनी माझा सत्कारही केला फक्त कारण का, की तुम्ही हिंमत केली सर्वसाधारणमध्ये लढण्याची, की ज्या ठिकाणी करोडपती लोक समोर आहेत तुमच्या, त्या ठिकाणी तुम्ही एक सर्वसाधारण घरातला व्यक्ती हा या ठिकाणी फक्त समाजासाठी आणि या लोकांना न्याय देण्यासाठी, लोकांचे कामं करण्यासाठी मैदानात उतरले आहात. आणि त्यामुळे मग मला खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, की मी माझ्या सध्या ह्या 1-2 वर्षात मी बिझनेसमध्ये थोडं बिझी झालेलो होतो. परंतु लोकांनी मला सांगितलं, की आपण निवडणुकीत उभे राहा, की आपली गरज आहे. कारण की आत्तापर्यंत आम्ही आता तुम्हाला मी अ, माझे रील्स वगैरे पाठवतो. मी नाही बनवले. लोकांनी स्वतः रील्स बनवले आणि महिलांनी अ, सांगितलंय त्या ठिकाणी, की नाही आम्हाला नगरसेवक पण रविभाऊ पाहिजे. आणि फक्त त्या लोकांचा आग्रह असतो, मी या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहे. माझा एक प्रसंग सांगेल मी. आत्तापर्यंत मी या संजय नगर, संघर्ष नगर ह्या प्रभागातील आमच्या 2 माझ्या बहिणींना मी या ठिकाणी वाचवण्याचं काम, जीवनदान देण्याचं काम केलं. की एका महिलेने विहिरीत उडी मारली रात्री 11:30 वाजता. तिला मी माझ्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी उडी मारून तिचा जीव वाचवलेला आहे. त्याचप्रमाणे संजयनगरमधली एक महिला होती. तिनेही सकाळी 5:45 वाजता उडी मारली. मी गेलो तिला उडी मारून त्या महिलेचा जीव वाचवला आणि त्या महिलेचा जीव वाचवला आणि ती महिला जो काही संजयनगर आपण म्हटलो एरिया आहे त्या त्या ठिकाणची महिला आहे ती. त्या लोकांनी माझा सत्कार केला. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये सामील केलं. आणि आज जे काय आणि मी काय हे छोटे-मोठे जे कामं केलीत किंवा लोकांच्या जागी उपयोगी पडलो, तर मग मला त्याचाच कॉन्फिडन्स वाटतो, त्याचा आत्मविश्वास वाटतो, की मला लोकं स्वीकारतील आणि स्वतः माझ्यासाठी नाही, मला माझ्यासाठी उभं राहायचं नाही. मी माझा बिझनेस करतोय. ही लोकांची गरज आहे. आणि जर परिस्थिती जर बघितली मॅडम आमच्या वार्डातली, तर मला वाटत नाही या प्रभागातून माझ्यासारखा एखादा चांगला प्रतिनिधी या लोकांना मिळेल म्हणून. कारण की एका बाजूला कोणतरी फक्त बिझनेसमॅन जे पैशांच्या मागे लागलेत. एका बाजूला असे आहेत काही-काही, की जे फक्त ऐवत धंदे स्वतः चालवतात. आता ज्यांचे ऐवत धंदे आहेत, ते जर निवडून जर आले, तर काय ते कसे व्यसनाधीनतेपासून युवकांना दूर करतील किंवा काय करतील? म्हणजे एका प्रकारे आत्तापर्यंत समाजाचा विचार करणारा प्रतिनिधी माझ्याशिवाय मला कोणीच दिसत नाही. आत्तापर्यंत जो पण माझ्या विरोधात जे लढणारे आहेत, ते सगळे धनशक्तीवाले आहेत आणि कोणी ऐवत धंदेवाले आहेत आणि कोणी तर नाही का फक्त कोणाला तरी पाडायचं म्हणून उभे राहिलेले. आणि त्यामुळं काय आहे, की माझा जो बेस आहे संघर्ष नगर, संजय नगर आणि मी ज्या समाजातून बिलॉन्ग करतो अ, त्या समाज समाज मला एकदम डोक्यावर घेईल आणि मला साथ देईल आणि मला निवडून आणेल अशी मला एकदम खात्री आहे. आणि तुम्हाला त्यामुळे जो एवढा आत्मविश्वास आहे तो तुमच्या मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आहे. पाठिंबा येस. तर तुमच्या प्रिय मतदारांना काय आव्हान कराल? मी आव्हान हेच करेल, की अं, आजची ही काय जी निवडणूक आहे, ही निवडणूक मी फक्त माझ्यासाठी लढत नाही. ही निवडणूक मी तुमच्यासाठी लढतोय. जेवढं मी या ठिकाणी आत्मविश्वासाने या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे, त्याच आत्मविश्वासाने तुम्ही कुणाच्याही भुलथापांना बळी पडू नका. विशेष म्हणजे खूप दबावाचं राजकारण या प्रभाग 24 मध्ये चाललेलं आहे. या प्रभाग 24 मधल्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका आणि फक्त विकासाला मत द्या. मी मी तुम्हाला आजही सांगतो, जाती-पातीला थारा न देता, कोणाच्या भूलथापांना बळी न पडता, कोणाच्या दबावाला बळी न पडता, फक्त एकच करा, की आपण बहुजन समाज पार्टीला मोठ्या मताधिक्याने विचार करून विकासाला मत द्या. म्हणजे बहुजन समाज पार्टीला मत म्हणजे विकासाला मत. ते आम्ही प्रूव्ह करून दाखवलंय. तरी माझं सर्व जनतेला असं आव्हान आहे, प्रभाग 24 मधील सर्व नागरिकांना असं आव्हान आहे, की आपण बहुजन समाज पार्टीच्या 4च्या 4 उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि पुन्हा एका नगरसेवकाने तुमच्या इतके या वार्डातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, समस्या सोडवलेल्या आहेत. तर तुम्ही आता यावेळेस तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, की आपण 4 नगरसेवक या ठिकाणी निवडून आणू शकतो आणि 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर खूप सारे बदल, खूप सारे डेव्हलपमेंट आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सर, तुम्ही नुकतंच सांगितलं, की तुम्हाला एवढा आत्मविश्वास आलाय कारण मतदारांचा तुम्हाला तेवढा पाठिंबा, पाठबळ आहे आणि त्यांच्याच विश्वासावरती तुम्ही ते आलेले आहात. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. सर, ते 15 जानेवारीला जे मतदान पार पडते, तर तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? मी या प्रभाग 24 मधला सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे आणि माझ्या या शिक्षणाचा फायदा मी नक्कीच अ, जे काही नागरिक आहेत त्यांच्या सर्वांगीण किंवा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्याचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. मी मास्टर ऑफ सोशल वर्क समाजकार्यामध्ये उच्च पदवी या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे मला माहीत आहे, की सामाजिक स्थिती असेल किंवा जे काही समस्या असतील त्या कशा सोडवायच्या आणि त्या मी तांत्रिकरित्या सोडवू शकतो.
आणि त्यामुळं मला नागरिकांनी भरभरून मत द्यावं आणि मला या ठिकाणी सभागृहामध्ये जाण्याची संधी द्यावी असं मला वाटतंय. आणि त्याचप्रमाणे मी जो आहे मी काम करणारा एक सामाजिक तळागाळातला एक व्यक्तिमत्व आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि घराघरामध्ये या सगळ्या महापुरुषांना पोहोचवणारे मान्यवरजी कांशीरामजी असतील आणि त्यांच्या आदेशावर 4-4 वेळेस बहुजन समाज पार्टीच्या मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या कुमारी बहीण मायावतीजी असतील. तर या सर्वांचं एक मिशन आहे. हे मिशन आहे. हे फक्त सत्ता स्थापन करणं याचा हे नाही. आम्ही म्हणत असतो की बीएसपी क्या करेगी, समता का संघर्ष करेगी. म्हणजे फक्त सत्ता प्रस्थापित करणं हा आमचा उद्देश नाही. आम्हाला समता प्रस्थापित करायची आणि या समता प्रस्थापित करण्यासाठी या सर्वांचे मिशन हे मिशन आहे एक. प्रत्येकाच्या घराघरात समता पोहोचवायची, महापुरुषांचे विचार पोहोचवायचे आणि ते घेऊन जाण्याचं नक्कीच मी या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळे जनतेने मला साथ द्यावी आणि भरभरून मतं द्यावी आणि सभागृहात पाठवावं हीच मी या ठिकाणी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत सर. तुम्ही आताच नुकतं सांगितलं की आतापर्यंतचं अभ्यासू नेतृत्व म्हणून तुम्हाला घोषित करायला हरकत नाही, कारण तळागाळातली माहिती आणि एवढी पुढच्या लेवल पर्यंत विचार करून जे तुम्ही व्हिजन दाखवले ते खरंच खूप जास्त कौतुक करण्यासारखं आहे, ते हे म्हणायला हरकत नाही. प्रभाग क्रमांक 24 मध्ये काय होईल याची आम्हालाही आता उत्सुकता लागलीये. तर पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार.